न्यायालयाने आदेशानंतरही रस्ता बंदच। मंगळापूरच्या समाईक रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर ग्रामस्थांचे आमरण उपोषण। तर उपोषणकर्त्यांमध्ये महिला ग्रामस्थांचा मोठा सहभाग। काय आहे महिलांच्या प्रतिक्रिया बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। 2-3 वेळास पोलीस प्रशासनाने येऊन जेसीबी वगैरे घरच्यांनी सगळ्यांनी कितीपर्यंत आतापर्यंत खर्च केला असं याचा मोजमाप नाही। सगळ्या कारवाई होऊन अचानक स्टे लागतो, अचानक पोलीस प्रशासन वगैरे काही पण कारण सांगू शेतातून निघून गेले। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण आलेलो आहोत संगमनेर येथील प्रांत कार्यालय या ठिकाणी। प्रेक्षकांनो, या ठिकाणी मंगळापूर तालुका संगमनेर सर्वे नंबर 78 मधील समाईक रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत मोकळा करावा यासाठी आज रोजी प्रांत कार्यालयासमोर आप्पा कोंडाजी पवार व इतर महिला व पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। अनेक महसूल व न्यायालयीन निकाल लागूनही प्रत्यक्ष पाणी रस्ता अजूनही मोकळा झालेला नाही आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता तातडीने खुला करावा। न्यायालयाच्या आणि महसूल विभागाच्या स्पष्ट आदेशानंतरही प्रत्यक्ष कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांना हे पाऊल उचलावे लागले आहे। आणि या ग्रामस्थांमध्ये आपण जर बघितलं न्यूज एनएमपीच्या माध्यमातून तर जास्तीत जास्त प्रमाणात महिला भगिनींचा जास्त सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी उपोषणाची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्ता कधी मोकळा करून देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। बघूया याबाबत महिला भगिनींनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहे। न्यूज एनएमपी करिता रफिक सौदागर सर, शौकत पठाण, प्रांत कार्यालय संगमनेर। आम्हाला जो आमचा हक्काचा शेतीचा जो रस्ता आहे तो मिळवण्यासाठी आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे। सर, मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे। आमच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून शेती केली। गेली 5 वर्ष म्हणजे 2022 पासून हा जो शेतीच्या रस्त्याचा वाद चालू आहे ना, त्याचा माझ्या कुटुंबाला आणि आमच्या वाड्यातील शेतकऱ्यांना खूप आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे। आम्ही कायदा हातात घेतला नाही तर आम्ही न्यायालयावर विश्वास ठेवला आणि कायदेशीर मार्गाने लढलो, पण आता आम्ही थांबणार नाही। आज आमच्याकडे उच्च न्यायालयापर्यंतचे सर्व आज उच्च न्यायालयाचे सुद्धा आमच्याकडे निकाल आलेले आहे, पण तरी अंमलबजावणी होत नाही। म्हणून आज आम्ही हा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। आम्हा सर्वांची फक्त एवढीच विनंती आहे की न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सन्मान व्हावा आणि त्याची अंमलबजावणी तातडीने होऊन आम्हा शेतकरी कुटुंबाला न्याय हवाय। मी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कळकळून हात जोडून विनंती करते की माझ्या वाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याचा हक्काचा आणि कायदेशीर रस्ता हा मिळालाच पाहिजे। आम्ही कुणाच्या खासगी मालमत्तेतून रस्ता मागत नाही, आम्हाला कुणावर अन्यायही करायचा नाही। आमचा जो वडिलोपार्जित सरकारी आणि जो आमचा नकाशा आहे तो रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे। आज इथं जमलेले जे शेतकरी उपोषणाला बसलेत ना, यांच्यापैकी कितीतरी कुटुंबीय अशी आहेत की त्यांची शेती फक्त त्या रस्त्याशी अवलंबून आहे। सांगा ना मग तुम्ही, त्यांनी कसा करायचा उदरनिर्वाह? आज 5 वर्ष झाली त्यांची शेती पडीक पडली। त्यांच्या शेतात जाऊन पाहिलं तर बाभळी उगवले आहेत। मला याच्या मागे खूप मोठा प्रश्न पडतो की न्याय व्यवस्था मोठी आहे की प्रशासन? आज आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे आमरण उपोषण थांबवणार नाही। हा आम्ही ध्यास घेऊनच आज उपोषणाला बसलो। हा रस्ता अगोदर चालू होता, हा काही काळापूर्वी अचानक बंद पडलाय सर। आणि सर, त्याच्या मागे काही वाड्यातले म्हणजे थोडेफार वाद आहे। या सामाईक हा सरकारी रस्ता आहे। नकाशांवर सुद्धा याची 1939 ची काहीतरी नोंद आहे। त्यांचं तिथं आसपास जवळ वैयक्तिक क्षेत्र असेल, पण जो रस्ता आहे तो सामाईक आहे आणि तो पूर्वजांच्या काळापासून नकाशावर सुद्धा तो रस्ता आहे। आमची मागणी अशी आहे की तो सामाईक जो नकाशावर जो रस्ता आहे तो आम्हाला मिळवायचा आहे। 2-3 वेळास पोलीस प्रशासनाने येऊन जेसीबी वगैरे घरच्यांनी सगळ्यांनी कितीपर्यंत आतापर्यंत खर्च केला असं याचा मोजमाप नाही। सगळ्या कारवाई होऊन अचानक स्टे लागतो, अचानक पोलीस प्रशासन वगैरे काही पण कारण सांगू शेतातून निघून गेलेली। हा माझ्या वाड्यातील जवळपास 40 लोक आहे।